आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. साक्री रोड गट क्रमांक 3536 वादग्रस्त. पेट्रोल पंप भूमिपूजनाआधीच पालकमंत्र्यांचा यूटर्न. धुळे शहरातील साक्री रोडवरील मच्छी बाजार परिसरात असलेल्या गट क्रमांक 3536 येथे महापालिकेच्या वतीने पेट्रोल पंप उभारण्याचा घाट घातला जात होता. मात्र हा पेट्रोल पंपाला येथे स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून ही जागा एका खाजगी इस्माची असून या ठिकाणी मच्छीमारांना व्यवसाय करण्यासाठी ओटे बांधून देण्यात आले आहेत. मात्र सदर जागेवर मनपाचे अधिकारी काही उद्योगपतींना हाताशी धरून पेट्रोल पंप उभारण्यात येत असल्याने मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत या पेट्रोल पंपाला येथे स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. आज प्रजासत्ताक दिन या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या उद्घाटनाकडे पालकमंत्र्यांनीच पाठ फिरवल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले, धुळे. सत्तार सय्यद कासिम, मी राहणार मोगलाई, सामाजिक कार्यकर्ता. हा सर्वे नंबर 35 गट क्रमांक 3536 हा या माझे नातेवाईक आहे, यांच्या आजोबाचा आहे. हा पण यांचे वारस आहे. हा सर्व आहे ना उभे वारस आहे. हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे, बरोबर. पण काही नगरपालिकेचे अधिकारी हे लोकात बरीच मोठे उद्योगपतीशी हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी 2-3 दिवसापासून हे गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमेंटमेंटवर दिलेली होती. त्यांचे पूर्ण ओटे मोकळे करून टाकले. म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही, हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले. कोर्टात आमच्या म्हणजे आमच्या आजोबांनी जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे, वक्फ केली आहे, त्याचा बी पेंडिंग आहे मॅटर. आणि आमच्या विभागीय आयुक्ताकडे आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांचे लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा बी दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते. मी खरं बोलतोय का खोटा? बरोबर आहे ना? हा देश 100 ते 150 लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे. तर आमची या नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी हात जोडून विनंती आहे की आमची आजोबाची जागा, आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गोरगरिबांना बेरोजगार करू नये. या बोलून जर मी काय चुकलं असेल तर मी माफी मागतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.